ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवर दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार। पार्थिव सकाळी 10 ते दुपारी 2 अंत्यदर्शनासाठी ठेवणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंच्या पार्थिवाचं घेतलं अंत्यदर्शन। दुःखद प्रसंगी आशाताईंच्या कुटुंबियांचं केलं सांत्वन। अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं। सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून स्वप्न पूर्ण होईल। बारामतीतल्या मेळाव्यात बोलताना अदिती तटकरेंचं वक्तव्य। पंढरपूरमध्ये 21 वर्षीय तरुणीवर ऍसिड सदृश्य द्रव्य फेकल्याची धक्कादायक घटना समोर। 2 अज्ञातांकडून तरुणीवर हल्ला। अज्ञातांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल। आज संध्याकाळपासून हॉर्मुझमध्ये अमेरिकेकडून नाकाबंदी। ट्रम्पच्या घोषणेनंतर अमेरिकी सैन्याकडून नाकेबंदीची वेळ निश्चित। इराणी बंदरातील जहाजांवर निर्बंध। हॉर्मुझ नाकाबंदीच्या मुद्द्यावर इराणनं दिला इशारा। अमेरिकेला मोठी किंमत चुकवावी लागेल म्हणत दिली सक्त ताकीद। हॉर्मुझ नाकाबंदीच्या ट्रम्प यांच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ। आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर $105 प्रति बॅरलवर जाऊन पोहोचले। राज्यात उन्हाचा तडाखा। विदर्भातील कमाल तापमानात वाढ। अकोल्यात पारा 43.1 अंशावर। सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव लोअर परेल येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय। अनेक दिग्गज नेते मंडळी, कलाकार इथे येऊन त्यांचं अंत्यदर्शन त्यांनी घेतलेलं आहे। आज सकाळी 10:30 ते 2 या वेळेमध्ये कासा ग्रँड या निवासस्थानी आशा भोसले यांच्या पार्थिवाचं दर्शन घेता येणार आहे। तर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। आशा भोसले यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलेलं आहे। अनेक नेते, अनेक सेलिब्रिटी अंत्यदर्शनासाठी तिथे गर्दी करतायत। आज सकाळी 10:30 ते 2 या वेळेमध्ये कासा ग्रँड या निवासस्थानी आशा भोसले यांच्या पार्थिवाचं दर्शन घेता येणार आहे। तर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। काल आशा भोसले यांचं निधन झालं आणि एकच शोककळा पसरलेली आहे। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। गेली 7 दशकं आपल्या गाण्यानं संगीत क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या, आपल्या आवाजानं प्रत्येक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी जगाचा निरोप घेतला। वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसले यांचं निधन झालं। विविध भाषेतून तब्बल 12,000 गाणी गाणाऱ्या आशा भोसलेंना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं। पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण, 7 फिल्मफेअर पुरस्कारांसह 100हून अधिक प्रतिष्ठित पुरस्कारांनी आशा भोसले यांचा गौरव करण्यात आला होता। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं एक स्वप्न अपूर्णच राहिलं। कराड तालुक्यातील चोरेगाव इथे त्यांच्या सासरच्या कुटुंबियांनी नव्यानं बांधलेलं घर पाहण्याची त्यांची इच्छा होती, मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही। चोरेगावच्या सुनबाई म्हणून त्यांनी गावाचं नाव देशभर पोहोचवलं। त्यांच्या स्मृतींना गावकऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली। सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव लोअर परेल येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय। अनेक दिग्गज नेते मंडळी, कलाकार इथे येऊन त्यांचं अंत्यदर्शन घेत आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आशाताईंच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेतलं।
राज ठाकरेंनी देखील आशा भोसलेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। यावेळी राज ठाकरेंसोबत शर्मिला ठाकरे देखील उपस्थित होत्या। राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंनी आशा भोसलेंना श्रद्धांजली वाहिली। अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी आशा भोसलेंच्या निवासस्थानी जाऊन आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। पद्मिनी कोल्हापुरे यांनी आशाताईंना श्रद्धांजली वाहिली। अभिनेते जॉकी श्रॉफ यांनी देखील आशाताईंना श्रद्धांजली वाहिली। आशा भोसलेंच्या निवासस्थानी त्यांनी आशाताईंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले यांच्या निधनानं अतिशय दुःख झालं, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली। आशा भोसलेंच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासानं आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केलं, असंही मोदी म्हटलेत। एक्सवर पोस्ट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। शरद पवार यांनी देखील आशा भोसलेंना श्रद्धांजली अर्पण केली। आशाताईंच्या रूपानं भारतीय संगीत विश्वातील अजरामर आवाज हरपला। त्यांच्या निधनामुळे संगीताच्या एका सुवर्ण युगाला विराम मिळालाय। त्यांच्या आवाजातील खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही त्यांची खरी ओळख ठरली, असं शरद पवार म्हटले। आशा भोसलेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी दुःख व्यक्त केलं। भारतीय संगीत विश्वातील एक अमर आवाज आज शांत झाला। त्यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला, भावनांना स्पर्श केला। त्या एक दिलखुलास व्यक्तिमत्व होत्या। भारतीय संगीत क्षेत्रातील हा स्तंभ कोसळला, अशी भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली। आशाताई द लास्ट एम्परर अशी पोस्ट करत राज ठाकरेंनी आशा भोसलेंना श्रद्धांजली वाहिली। आशाताईंनी सर्व चौकटी तोडून गाणी गायली आहेत, विविध शैलींची गाणी समृद्ध केली, दुःखावर मात करून आयुष्य जगल्या। आशाताई म्हणजे संगीतातील अद्वितीय मायकलँजेलो असं व्यक्तिमत्व होत्या, अशी भावना राज ठाकरेंनी व्यक्त केली। आशा भोसलेंच्या निधनामुळे जे नुकसान झालंय ते शब्दात व्यक्त करता येणार नाही। त्यांचा सुरेल आवाज दीर्घकाळ अमर राहील, अशी भावना अभिनेते अक्षय कुमार यांनी व्यक्त केली। आशा भोसले यांचं बालपण कोल्हापुरात गेलं होतं। त्यांचं शिक्षण अंबाबाई मंदिराजवळ असलेल्या विद्यापीठ हायस्कूल शाळेत झालं। या शाळेतच त्यांनी आपल्या गाण्याची आवड जपली होती। ग्रामस्थांनी आशाताईंच्या आठवणींना उजाळा दिला। आता पुढची एक राजकीय बातमी। 2 दिवसांपूर्वी ठाकरेंचे खासदार शिंदेंना गुप्तपणे भेटल्याची माहिती समोर आली होती आणि त्या बैठकीच्या वृत्तानं ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत चांगलेच संतापले। एवढंच काय, पण त्यांनी लेखी हमी देखील दिली। याबाबत एकनाथ शिंदेंनी थेट प्रतिक्रिया देत मला ऑपरेशन करण्याची गरज लागत नसल्याचं म्हटलंय। मी लपून छपून कुठल्याही बैठका घेत नसल्याचं म्हणत त्यांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चेचं वृत्त फेटाळून लावलं। सगळ्याचा माझ्याकडे उपाय आहे। कुणाला गोळी पाहिजे तर गोळी देतो, इंजेक्शन पाहिजे तर इंजेक्शन, कोणाचं ऑपरेशन करायचं। मी डॉक्टर नसलो, माझा मुलगा खासदार डॉक्टर आहे, मी डॉक्टर नसलो तर ऑपरेशन करतो आणि आपण पाहिलेले आहेत ऑपरेशन, टाका देखील लागत नाही। त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो, हा सर्वसामान्य एकनाथ शिंदे असलं ऑपरेशन तसलं ऑपरेशन, आम्हाला काय आवश्यकता आहे? या महाराष्ट्रातली जनता दररोज शिवसेनेमध्ये सामील होते, दररोज शिवसेनेमध्ये येतात, शिवसेना वाढतीये आणि म्हणून एक शेर आहे, मैं अकेला ही चला था जानी मगर लोग आते गए और कारवा बनता गया। अशा प्रकारची शिवसेना आपली वाढतीये। एक मोठी बातमी। पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यावेळी ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर बोलताना शिंदेंनी मला आता कुठल्याही ऑपरेशनची गरज नाही, जनसेवा पाहून लोक स्वतःहून येतात असं सांगत शिवसेनेतील संभाव्य प्रवेशाचे संकेत दिलेत। यावेळी भगीरथ भालके यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला। निधी कुठून आणणार असं पालकमंत्री म्हणाले होते। यावर एकनाथ शिंदे निधी आणण्याचं उत्तर असल्याचं म्हणत भालकेंनी गोरेंना उत्तर दिलं। तर पैशावर कुणीही अधिकार सांगू नये, हे पैसे जनतेचे आहेत असं म्हणत शिंदेंनी अप्रत्यक्षपणे जयकुमार गोरेंना फटकारलं।
या जिल्ह्यानं प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात, प्रत्येक त्या ठिकाणी नगरपालिकेला बघितलंय. येऊन त्या ठिकाणी चौकात त्या ठिकाणी सांगत होता. माझ्या पत्नीला प्रश्न विचारत होता, मला विचारत होता की भालकेजी, तुम्ही निवडून आल्यानंतर निधी कुठून आणणार आहे? तुम्ही निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी निधीला माझ्याकडे यावं लागणार आहे. पण मी त्यांना ठामपणे त्यावेळी सांगितलं होतं, भारत नाना भालकेंच्या तालमीत तयार झालेलो होतं आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्ते आहे. निधी कुठून आणणार आहे? अरे निधी देणारा हा माणूस आहे, इथं बघ येऊन. पैशावर अधिकार कुणीही सांगू नये. हे पैसे तुमचे आहेत, जनतेचे आहेत. याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. अरे मी मुख्यमंत्री असताना एवढा निधी दिला, इथं बसलेत व्यासपीठावर, एवढा निधी दिला की त्याचं अजून भूमिपूजन आणि लोकार्पण सुरू आहे. कधी या हाताला कळू दिलं नाही. बातमी नाशिकमधून. नाशिक जिल्ह्यातील येवल्यामध्ये तरुणांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा बोगस विवाह रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. बोगस वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून ही टोळी तरुणांना विवाहाचा आमिष दाखवत होती. विवाह जुळवून देण्यासाठी 2 लाख रुपयांपर्यंत रक्कम उकळली जात होती. मात्र लग्नानंतर काही दिवसातच कधी दुसऱ्याच दिवशी वधू विविध कारण सांगत माहेरी निघून जायची आणि या पद्धतीनं अनेक तरुणांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी पारेगाव रोड परिसरात छापा टाकत टोळीला ताब्यात घेतलं. तपासात पारेगाव आणि सुरेगाव येथील तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याचं समोर आलं. त्यावेळेस त्यांची फसवणूक झालेली हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर खूप उशीर झालेला असायचा. तर याच्यामध्ये जे मुलाचे आईवडील आहे, मुलाचे घरचे नातेवाईक आहे, यांची आर्थिक आणि सामाजिक असं दुहेरी याच्यामध्ये नुकसान ही टोळी करत होती. तर याच्यामध्ये आता सध्या आपण 6 लोकांना अटक केलेला असून तटकरे भाऊक झाल्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली. या निमित्तानं बारामतीमध्ये आयोजित सभेत मंत्री अदिती तटकरे यांनी अजित पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत भाऊक भाषण केलं. त्यांनी दादांच्या अपूर्ण स्वप्नांना सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केला. आता भविष्य काळात सुनेत्रा वहिनींनी दादांचे मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण करावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.